नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी उल्हास कुलकर्णी इझी लर्निंग विथ उल्हास कुलकर्णी या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचे हार्दिक स्वागत करतो। आज आपण गणितातील अपूर्णांकाची बेरीज हा घटक पाहणार आहोत। तर अपूर्णांकाची बेरीज करत असताना बघा, साधी ज्यांचा छेद सारखा आहे त्याची बेरीज आपल्याला सगळ्यांनाच करता येते। तर तरी मी उदाहरण सांगतो तुम्हाला। आता याची बेरीज आपल्याला माहिती आहे कशी करायची आहे। छेद दोन्हीचाही सारखा असेल तर आपण काय करतो, दोन्हीच्या पैकी एकच घेतो आणि अंशाची फक्त बेरीज करतो। किती आली? 7 अंश छेद 3। आता ही बेरीज करणं एकदम सोपं आहे। आपण असे काही उदाहरण सोडवणार आहोत की ज्याचा ट्रिकच्या सहाय्याने कमी कालावधीमध्ये आपल्याला उत्तर मिळवता येते। आता हे उदाहरण बघा, 1 अंश छेद 4 आणि 1 अंश छेद 3। या उदाहरणामध्ये छेद दोन्हीचाही वेगळा आहे। मग अशा वेळेस आपण छेद समान नसेल तर त्याचा आपल्याला छेद समान करावा लागतो। परंतु अशा उदाहरणामध्ये ज्याचा अंश 1 आहे अशा उदाहरणामध्ये बेरीज कशा पद्धतीने ट्रिकच्या सहाय्याने हे करायचं हे आपण पाहणार आहोत। तर बघा, ही अशी रेष मारून घ्यायची, छेदाचा गुणाकार करायचा, 4 त्रिक 12 आणि याची बेरीज करा, 4 अधिक 3 7। हे याचं उत्तर आलं। त्या ठिकाणी आपण दुसरं उदाहरण पाहू। आता बघा, याचे अंश काय आहेत? भिन्न आहेत आणि छेद काय आहेत? भिन्न आहेत आणि अंश 1 आहे। मग अशा गणितामध्ये मी सांगितल्याप्रमाणे छेदाचा गुणाकार करा, 170 गुणाकार येतो आणि बेरीज किती येते? 27। आता हे नवीन उदाहरण आहे बघा। या उदाहरणामध्ये बघा, अंश स्थानी 1 आहे, आपली अट पूर्ण झाली आणि छेद काय आहे? भिन्न आहे। मग ह्याची आपल्याला बेरीज करायची असेल तर आपण काय करायचं? छेदाचा गुणाकार करा, 170 गुणाकार येतो आणि छेदाची बेरीज करून अंश स्थानी लिहा, म्हणजे 27 येते बेरीज। याचं उत्तर आलं। आपण दुसरं उदाहरण पाहू की 1 अंश छेद 8 अधिक 1 अंश छेद 7। बघा याचं उत्तर काय येईल? 8 आणि 7 चा गुणाकार 56 येतो आणि याची बेरीज येते 15। म्हणजे एका सेकंदाच्या आत आपल्याला याचं उत्तर मिळतं। ठीक आहे, थोडासा आपण प्रश्न बदल करू। आता हा बघा प्रश्न, हा आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक। मग याच्यामध्ये बघा आपल्याला त्याच नियमानुसार बेरीज कशी करायची ते पाहायचं आहे। या ठिकाणी 4 आणि 3 हे पूर्णांक आहेत, त्यांची बेरीज करा, 4 आणि 3 होतात 7। मग आपल्या नियमाप्रमाणे 7 गुणिले 10 70 होतात आणि 10 आणि 7 17 होतात। म्हणजे अंशाच्या ठिकाणी आपण बेरीज करून लिहायची आणि छेदाच्या ठिकाणी गुणाकार करून लिहायचा। हे आलं याचं उत्तर। अशाच प्रकारचा आपण दुसरा प्रश्न पाहू। आता बघा, या ठिकाणी अपूर्णांक हा काय आहे? भिन्न छेद आहे आणि याचे पूर्णांक काय आहेत? 5 अधिक 5 आहे, म्हणजे 5 अधिक 5 किती होतात? 10 आणि छेदाचा गुणाकार करा, 8 चौक 32 आणि अंशाला काय? 8 अधिक 4 म्हणजे 12। हे आले याचं उत्तर। अशाच प्रकारचे नवनवीन ट्रिक्स आणि व्हिडिओ पाहण्यासाठी हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा। थँक्यू।